हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहणार आहोत की दुष्यंत कृष्णा एकत्र मिळून पिठलं भाकरी खाणार तर मी तुला माझ्या घरची सूनच नाही करणार असा बॉम्ब बाळजाबाई पूजावर फोडणार। आता नेमकं काय काय घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघं जण शेतात काम करतायत, तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सावित्री ही पूजाच्या समोर जाऊन रडते की बघ त्या बाळजाबाईंनी माझी काय अवस्था केली आहे पिला, अगं तुझ्या आईचे हे हाल केलेत त्या बाळजाबाईंनी। त्याबरोबर पूजा म्हणते बस आता खूप अति झालंय त्या बाळजाबाईंचं, काय समजतात काय त्या स्वतःला, माझ्या आईबरोबर त्यांची असं वागण्याची हिंमत झालीच कशी। नाही 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 आई, आता ना पाणी पार डोक्यावरून जायला लागलं आहे, आता मी त्यांना सोडणारच नाही। बघ आता फक्त मी काय करते ते, त्यांना काय वाटतं त्या वाटेल तसं माझ्या आईबरोबर वागू शकतात का। मग लगेचच सावित्री हिला तू बस आई इथे आणि जा पहिलं तोंड धुवून घे, मी आलेच असं म्हणत पूजा बाळजाबाईंच्या रूममध्ये येते। नॉक न करता आत येऊ का न विचारता पूजा थेट दरवाजा ढकलते, आतमध्ये येते आणि बाळजाबाईंना म्हणायला लागते काय वागलात तुम्ही माझ्या आईबरोबर, माझी आई म्हणजे कोण वाटते कोण तुम्हाला, तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईच्या चेहऱ्याला काळं लावण्याची। हां मान्य आहे मला की तिने तुमची साडी नेसली जी तुम्हाला नसेल आवडलं, पण काय फरक पडतो साडी नेसल्याने असा, आणि तसंही माझी आई काय चुकीचं बोलली, तसंही आता मी तुमच्या घरची होणारी सून आहे। मग जर माझ्या आईने आवडीने तुमची साडी घातली तर त्यामध्ये एवढं जास्त ओव्हर ॲक्टिंग करण्यासारखं काहीही नव्हतं, समजलं ना। मुद्दामून तुम्ही माझ्या आईच्या चेहऱ्याला काळं फासलं, तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही का तुम्ही काय बघता ते। बाळजाबाई एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण दोघीजणी एका टीममध्ये आहोत आणि माझी आई माझ्यासाठी महत्त्वाची आहे। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात ए गप, तोंडाला कुलूप लाव तुझ्या, आणि तुझी आई तुझ्यासाठी केवढी महत्त्वाची आणि केवढी नाही हे मला शिकवायचं नाही, समजलं ना। आणि कोण म्हणलं आपण एका गटात आहोत, किंवा कोण म्हणलं तुझी आई माझी होणारी इन हाय, कोण म्हणलं कोण। पूजा अगं पूजा, एवढी तू हुशार, एवढी आतल्या गाठीची कपट्या मनाची, तरी बी तुला कळलं नाही वय। अगं म्या फक्त तुझा उपयोग करून घेतला, हो फक्त उपयोग, म्या तुला माझ्या घरची सून कवा बी करणार नाही। अगं तुझ्यासारखी आतल्या गाठीची एवढी पातळ उंडगी मुलगी मी माझ्या लेकाच्या आयुष्यात आणीन असं वाटते वय तुला। उंडगे अगं काय काय नाही केलंस तू त्या कृष्णीला घरातनं बाहेर काढाया, त्या कृष्णीनं जिनं लहानपणापासनं तुझ्या शिक्षणावर खर्च केला, ज्या कृष्णीनं लहानपणापासनं तुला समज दिलं, स्वतःचं सुख बाजूला ठेवून तुझ्या सौकाचा विचार केला। जर त्या पोरी संगत तू हे असलं वागू शकतेस तर कशावरनं उद्या जर तुला माझ्या लेकापेक्षा चांगलं आणि कुणी घावलं तर तू माझ्या लेकाला नाही अंतर द्यायचीस। पूजे म्या का नाही तुला पहिल्या फेरीतच ओळखलं होतं, पण काय झालं मला त्यावेळी तुझी गरज होती आणि म्हणून म्या तुला काही बोलत नव्हतो, पर आता तुला जरा स्पष्टच सांगून टाकतो, म्या फक्त तुझा उपयोग करून घेतला, माझ्या मनात तुझ्यासाठी काही एक भावना नाही आहेत, कळलं। आता गुमान तुझा गाशा गुंडाळायचा आणि गुपचूप माझ्या घरात न चालायला लागायचं। आणि होय दुष्यंतला यातलं काय बी सांगण्याचा प्रयत्न केलास नवं तरी तुला काही यश घावायचं नाही, काय हाय पावतर त्या कृष्णीनं बी ठरवलं होतं म्या दुष्यंतला खरं सांगणार, म्या दुष्यंतला समज सांगणार, पर पुराव्याअभावी तिचं तोंड कायमचं मिटलं गेलं आणि तुझं बी तोंड पुराव्याअभावी मिटलंच जाणार ग, कारण तुझ्याकडं माझ्या विरोधात कुठला बी पुरावा नाही। उलट होय माझ्याकडं आहे की पुरावा, तो डॉक्टर ज्यानं तुला तपासली, जो मला सांगू शकतो की तू खोटं नाटक करत होतीस, त्यामुळं दुष्यंतच्या समोर तुझा नाटक लगेचच उघडं पडून जाईल बघ, आणि मग दुष्यंत तुला सोडून देईल। आता काय करायचं आहे ते तू ठरवायचं, समजलं ना व। चालती हो इकडनं, निघ माझ्या नजरेसमोरनं, आली मोठी मला जा विचारणारी, असं म्हणून बाळजाबाई पूजाला चालतं व्हायला लावतात। पूजा म्हणते तुम्ही हे चुकीचं वागताय खूप, त्यावर पूजा म्हणते अगं तू ने असं म्हटल्यावर बाळजाबाई म्हणते अगं तू कशी अशी विसरलीस ग सोनी, अगं राजकारणी हाय म्या, अगं हे असं खोटं बोलणं खरं बोलणं छक्के पंजे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे। त्याबरोबर बघून घेईन तुम्हाला एवढं बोलून पूजा सावित्रीकडे रडत येते आणि सावित्री तिला म्हणू लागते ए पिला काय झालं, ए रडती कशा पायी, ए अगं सोन्या रडू नको ना गले का, काय झालं सांग की मला। त्याबरोबर लगेचच पूजा बाळजाबाई जे बोलल्या ते सगळं सावित्रीला सांगते। सावित्री म्हणते त्या बाळजाबाईची एवढी हिंमत की तिनं माझ्या सोन्यासारख्या फुलासारख्या लेकराला दुखवलं नाही, जर तिला तिची लायकी दाखवून दिली ना तर माझं बी नाव सावित्री नाही
पूजे हे बघ, ही येळ रडत बसण्याची नाही तर लढत राहण्याची आहे. त्या बाळजाबाईला आपल्याला तिची लायकी दाखवून द्यावीच लागणार. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे शेतातले सगळे कामगार दमलेले असतात कामं करून, पार सूर्य बुडालेला असतो तरी सगळे शेतात असतात. मग कृष्ण आता सगळ्यांना म्हणते, शिरप्यात आता, गंगूताई, ओ महादूदादा, बंट्या, बघते, चला आता बाद झालं तेवढं काम, आता उद्याच्याला येऊ पुण्यांदा लवकर, म्हणजे सूर्य उगवायच्या आधी, म्हणजे कसं पुण्यांदा काम होऊन जाईल. आता समधीत जण दमलाय, जरा घरला जावा, 2-2 घास खावा आणि निवांत धरणी मायला पाटण लावा, जरा तुम्हासनी बी बरं वाटेल. त्याबरोबर लगेचच म्हणतात, कृष्णे अगं तू केवढी चांगली आहेस, आमच्या अंगावर काम दिलेलं असताना बी तू आम्हाला मदत करायलास. त्यावर कृष्णा म्हणते, अहो माणूस की हाय माझ्यात अजून बी काकू, बरं चला आता येळ नाही गप्पा मारायची, निघूया, भरभर लागलीस. त्याबरोबर सगळीच जणं आता घरला यायला निघतात. दुष्यंत पण घरी जायला निघतो. त्याबरोबर आता रस्त्याने येताना पूर्ण येळ भक्ती दुष्यंताबद्दलच बोलत असते. ती म्हणत असते, कृष्णे अगं बघ की दुष्यंत दाजी तुझ्यासाठी केवढं करू लागलेत. जर त्यांचं तुझ्यावर प्रेम नसतं किंवा त्यासनी तुझ्याबद्दल काय वाटलं नसतं तर त्यांनी एवढं केलं असतं का गं तुझ्यासाठी, एवढा विचार केला असता का तुझा, सांग की. मग कृष्णे मला वाटायलंय तू चुकत्यास. अगं दाजींचा विचार कर की, एकदा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न तर कर, कदाचित. त्यावर लगेचच कृष्णा म्हणते, बघते आता बाद झालं की भावा, काय चाललंय मगा धरणं, समजून घे, ऐकून घे, समजून घे, ऐकून घे, लय ऐकून घेतलंय मी तुझं आता, आणि आता मला लय कंटाळा आलाय. आता का नाही मी एक काम करतो, मस्त जातो कडक गरम पाण्यानं आंघोळ करतो, आवरून पटकन बाहेर येतो आणि मस्त गरम गरम आपल्या दोघींसाठी पिठलं भाकरी टाकतो. तो पावतर तू जाऊन आंघोळ कर, दोघी बहिणी मस्त जेऊ आणि एकदाची धरणी मायला पाटण टेकू. लई सकाळपासून वनवन झाल्या, लई काम केलं उन्हातानाचं, लई मरमर केल्या. त्याबरोबर भक्ती म्हणते, कृष्णे अगं म्या तुला एवढं महत्त्वाचं सांगायलोय, समजवायलोय काहीतरी, आणि तुला ते समज सोडून पहिलं झोपायचं पडलंय व्हय. तू मुद्दाम करायलास ना हे, म्या बोलायलोय, म्या सांगायलोय काहीतरी, ते तुला ऐकूनच घ्यायचं नाही, तुला समजून घ्यायचंच नाही आहे, असं ठरवूनच ठेवलंयस ना तू. ठीक आहे, तू जर ठरवलंच असशील ना तर तुझ्यासमोर अगदी दगड बी आणून फोडून सांगितलं ना तुला तरी बी कळायचं नाही तुला. पण एक गोष्ट ध्यानात ठेव कृष्णे, तू आज जे काही वागायलास की नाही ते अत्यंत चुकीचं आहे बरं. तू जे करायलास ना ते लई लई म्हणजे लई चुकीचं आहे. अगं माझ्याकडे बघ, माझा नवरा म्या जिंकताना, म्या त्याच्या संगत राहायला तयार असताना मला जवळ ठेवणं झालाय, मला माहेरला पाठवून दुसऱ्या पोरीबरोबर राहायला आहे, लगीन करायला आहे, आणि तू दुष्यंत दाजी तुझ्यासाठी एवढं समज करत असताना बी त्यासनी समजून नाही घेत आहेस. त्यावर कृष्णा म्हणते, कशी समजून घेऊ सांग ना. म्या जर त्यासनी समजून घेतलं का नाही तर आपल्या पूजीचं प्रेम तिला कवा बी घावणार नाही, हे का कळत नाही आहे बघते तुला. आणि आता बास झालं म्हणलं ना म्या, बास तर बास. एवढं बोलून कृष्णा आता आंघोळी करायला जाते. आंघोळ करून येऊन आता ती मस्त गरम गरम पिठलं भाकरी करायला घेते. त्याबरोबर आता लगेचच भक्तीला आवरायला घालवते. तर दुसऱ्या बाजूला आता बाळजाबाई ह्या दुष्यंतचीच वाट बघत असतात. संध्याकाळी दुष्यंत घरी आल्यावर दुष्यंतनं घातलेलं ते धोतर, दुष्यंतनं घातलेलं तो कुर्ता, तो साफा, सगळं काही बघून बाळजाबाईंना वाटतं आगा गा गा गा. पण आता बाळजाबाई असं बोलू तर शकत नाही, कारण तो त्यांचा लेख आहे. मग बाळजाबाई म्हणतात, दुष्यंता अरे लेका केवढा दमला आहेस तू, जा बरं पहिला आवरून घे, जा पहिला मोकळा हो जरा, म्हणजे तुला बरं वाटेल. ही कापडं बदल पहिली, तुला हे असलं काही बरं वाटत नाही रे बाबा. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत हो आई असं म्हणत पटकन आवरायला वरती येतो. स्वतःला आज आरशात बघतो आणि म्हणत असतो, खरंच मी किती बदललोय, माझ्यातला हा बदल खरोखर खूप चांगला आहे आणि हा सगळा कृष्णामुळेच झालेला बदल आहे. आता पटकन आवरतो. मग दुष्यंत पटपट आवरतो आणि आता लागलीस तो खाली येतो. दुष्यंतला खूप भूक लागलेली असते. तो म्हणतो, महादू काका खूप भूक लागली आहे, पटकन जेवायला वाढा. त्याबरोबर आता महादू काका ताट वाढतात. मग दुष्यंतच्या लक्षात येतं, हे मी जेवण कृष्णाबरोबर जेवू शकतो. आता कृष्णाही जेवायला बसली असेल. दुष्यंत वाढलेल्या ताटाला नमस्कार करतो आणि तिकडनं बाहेर चाललेलं असतो. बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत किती वेळा समजून सांगितलंय तुला पोरा, असं जेवता जेवता कधी बी ताटावरनं उठू नये म्हणून, आणि ह्या असा ताटावरनं उठून चाललायस होय रे, काय एवढं अर्जंट काम आहे तुझं, कुठं जायलायस कुठं तू. दुष्यंता काय विचारायलोय म्या, हे बघ तुझं काय बी महत्त्वाचं काम असेल का नाही ते नंतरच्याला कर, पहिला ताटावर बसलायस ना, जेवून घे. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणतो, आई अगं मी कृष्णाकडे चाललोय, मी कृष्णाबरोबरच जेवणार आहे, चल निघतो. त्याबरोबर आता बाळजाबाई मागून दुष्यंतला हाका मारत राहतात, दुष्यंता दुष्यंत
ए दुष्यंत, अरे थांब की. पण दुष्यंत काही थांबत नाही, उलट तो पटकन पुढे निघूनच जातो. बाळजाबाईंना मात्र इकडे खूपच जास्त राग आलेला असतो. बाळजाबाई विचार करतात, आज माझ्या लेकाला ही कृष्णा एवढी महत्त्वाची वाटायला की माझा लेक मला डावलून त्या कृष्णीकडे चाललाय, तो बी इतका धावत पळत. तर इकडं आता दुष्यंत कृष्णाच्या घरला पोहोचलेला असतो. आता तो दरवाजातूनच बघतो की कृष्णा आणि भक्ती ह्या दोघीच आहेत आणि त्या दोघी चुलीजवळ जेवायला बसल्या. मग दुष्यंत हा लगेचच दरवाजा ठोकू लागतो. तर इकडं बाळजाबाई विचार करत असतात का नाही, काय बी झालं तरी माझा लेक माझ्या पदराआडचा त्या कृष्णीच्या पदराखाली जाता कामा नये. त्यासाठी मला काय बी करावं लागलं नव्हतं तरी बी चालेल. मला वाटलं होतं त्या कृष्णीला घराच्या बाहेर काढली की तरी म्या मोकळी होईल, माझा लेक पुण्यांदा त्या कृष्णीकडे जायचा नाही. पण नाही, उलट समजा काही माझ्या मनाविरुद्ध घडायले. उलट ह्या कृष्णीला घराच्या बाहेर काढल्यापासून दुष्यंत हिच्या आणि जास्त जवळ जाऊ लागलाय. नाही नाही नाही, मला हे समज पटायचं नाही आणि चालणार बी नाही. मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, जेणेकरून ह्या कृष्णीचा आणि माझ्या लेकाचा कायमचा समजा संबंध संपल. ही कृष्णा माझ्या लेकाच्या आयुष्यातनं कायमची निघून जाईल. अवदसा मेली, माझ्या लेकाच्या आयुष्यात आली तर आली, वरनं ठांड बांधून बसली. अजून पावतर माझ्या लेकाचं आयुष्य सोडणं झाली. असली कसली पोरगी हाय काही कळतच नाही बाबा मला. पण काय पण झालं नवं तरी म्या फार काळ ह्या कृष्णीला माझ्या लेकाच्या आयुष्यात राहू देणार नाही म्हणजे नाहीच. त्यासाठी काय बी करावं लागलं तरीही चालल असा विचार बाळजाबाई करत असतात. पण आता बाळजाबाईंना सुद्धा सुचत नसतं की मी नेमकं करू तर काय. कारण कृष्णाला जर दुष्यंतपासून दूर करण्याचा मी विचार केला तर दुष्यंत हा ऐकायला तर पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे भक्ती ही कृष्णाला म्हणत असते, कृष्णे अगं वाढ, मला गरम गरम भूक लागल्या. इतक्यात दुष्यंतला दारात बघून भक्ती म्हणते, अहो दाजी तुम्ही तिकडं बाहेर कशा पाय उभं राहिलाय, या की आतमध्ये. त्याबरोबर दुष्यंत आतमध्ये येतो. त्यावर भक्ती म्हणते, अरे वा दाजी, तुमचं टायमिंग तरी एकदम झक्कास आहे बघा, एकदम फर्स्ट क्लास. आवाज तुमच्या बायकोनं मस्त गरम गरम पिठलं भाकरी केल्या, पिठलं भाकरी खायला बसा या. त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणते, नको नको, त्यांच्यासाठी बंगल्यावर मस्त पंचपक्वानाचं ताट असेल वाढलेलं, तुम्ही जावं तुमच्या घरला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा पण त्या पंचपक्वानांपेक्षा जास्त गोड मला पिठलं भाकरी लागेल. त्याबरोबर भक्तीसुद्धा म्हणते, अगं ए कृष्णे, असं जेवायच्या येळी आलेल्या माणसाला हाकलू नये, तुला कळत नाही वय. आणि दुष्यंत सरकार यांच्या घरात काही कमी आहे वय खाण्यापिण्याची. तेव्हा ते आपल्या घरला आलेत आणि आपला बा काय म्हणायचा ती विसरलीस वय इतक्या लवकर. दुष्यंताजी तुम्हाला कुठं बी जायची गरज नाही, तुम्ही इथंच राहा. आणि त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणतो, राहू. त्याबरोबर भक्ती म्हणते, नाही म्हणजे ते तुमची बायको ठरवल, पर आता जेवल्याशिवाय तर तुम्ही जाऊ नका, हे म्या तुम्हाला सांगतोय मेवणीच्या हक्कानं. त्याबरोबर लगेचच कृष्णा ही भक्तीला म्हणते, भावा तुला का कळत नाही, म्या जर एखादी गोष्ट त्यासनी नको म्हणायलोय तर तू कशा पायी हो म्हणायलास. म्या सांगितलं नवं त्यांनी इथं थांबायचं नाही म्हणून. दुष्यंत सरकार आणि कशा पायी आलाय तुम्ही इथं, वावरात मला सतवलंसा तेवढं काही कमी झालं नव्हतं होय, म्हणून इथं पुण्यांदा मला सतवाया आलात. काय गरज काय तुम्हासनी इथं यायची, जावं बरं तुम्ही पहिल्यांदा इकडनं. आणि तुम्हासनी एक गोष्ट ठावं आहे नवं, 2च पोरी आहोत आम्ही घरात, मग तुम्ही घरात कसे काय आला. अशा 2 पोरी बाळी घरात असताना अचानक गड्या माणसानं घरात येणं बरोबर वाटत नाही. त्याबरोबर दुष्यंत आता म्हणजे खरंच कोड्यात पडतो, कारण खरंच ते दोघीच घरात असतात, कृष्णा आणि भक्ती. आणि त्यावेळी तो घरी आलेला असतो, ते सुद्धा रात्रीचं. मग आता दुष्यंतला सुद्धा कळत नाही की आता मी यावर कृष्णाला काय उत्तर देऊ. मग दुष्यंत कृष्णाला म्हणतो, ए यार हे बघ कृष्णा, उगाचच्या उगाच असं काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस. माझं काही वाईट इंटेन्शन नाही आहे, मी इकडे आलो आहे ते फक्त तुझ्या हातचं जेवायला नाही, म्हणजे तुला फक्त भेटायला. मी बाकी म्हणजे इट्स ओके, ठीक आहे, जर तुला नसेल द्यायचं मला जेवण तर काही हरकत नाही, मी निघून जातो यार, पण प्लीज असं काही वेड्यासारखं बोलू नकोस. उगाच कुणी ऐकलं तर काय वाटेल कुणाला. त्याबरोबर लगेचच आता भक्ती ही म्हणते, अहो दाजी तुम्ही हिचं कुठं ऐकायलाय. त्यावर मग कृष्णा म्हणते की तू गप्पच बघते, उगाचच्या उगाच तू काय बोलू नगस. अगं म्या इकडं आलो आहे हे समजासनी ठावा आहे, दुष्यंत सरकारसनी कुणी इकडं बघितलं तर काय वाटेल लोकांसनी. लगेच उगाच चर्चेला इशय घावतो लोकांना, ठावा आहे ना व. मग तरी बी कशा पाय उगाचच्या उगाच बोलायलास. दुष्यंत सरकार तुम्ही इथं न थांबलेलंच बरं पडेल, तुम्ही निघा बरं इकडनं. लागलीस
आणि राहता राहिला प्रश्न पिठलं भाकऱ्याचा. तर महादू काकांना आपल्या एकदम झाकपैकी पिठलं बनवता येतं. त्या दिवशी आबासनी खायचं होतं का नाही पिठलं, तेव्हा आपल्या महादू काकांनीच केलं होतं. तेव्हा तुम्ही जावा आणि महादू काकासनी सांगा, महादू काका पिठलं भाकर करून घालतील तुम्हासनी खाऊ. त्याबरोबर लगेचच आता भक्ती ही म्हणू लागते, कृष्णे अगं लोक चर्चा करतील म्हणलीस ना व, अगं मग करू दे की चर्चा. म्हणून काय म्हणत्याल, दुष्यंत सरकारांसारखी एवढी मोठी व्यक्ती त्यासने बायको विना कर्मना झालंय म्हणून बायकोला भेटाय चक्क तिच्या माहेरी आले. आणि बरोबर आहे, आता तू माहेरी आल्यास म्हणल्यावर दुष्यंत सरकार येऊ शकतात ना व तुझ्या माहेरी. ते काही तर तू नसताना आलेलं नाही. आणि मुळात तू नसताना जरी ते इथं आलं असतं का नाही तरी काय बी फरक पडत नाही. ही त्यांच्या हक्काची सासरवाडी आहे. दुष्यंत सरकार तुम्हासनी जेव्हा कधी वाटेल का नाही तेव्हा तुम्ही इकडे येऊ शकता. तुमची ही मेवणी करेल तुमचं स्वागत काय. त्याबरोबर कृष्णा म्हणते, ए कुठनं तुझा उत्साह एवढा ओसंडून वाहू लागलाय का, गपकी जरा बोलायलो ना व म्या, बाहेर ना आल्यात ना व ते. त्याबरोबर मग भक्ती म्हणते, नाही बाहेरनं ते नाही म्या आलोय. त्यावर लगेच कृष्णा आणि दुष्यंत दोघं पण भक्तीकडे बघू लागतात. भक्ती म्हणते, वय म्हणजे तुम्ही दोघं जण रांगडे पाटील हायसा ना व, आणि म्या तुमच्या दोघांमध्ये कबाबमध्ये हड्डी व्हायलोय बरोबर ना. तुम्हासनी दोघांसनी तुमची काय म्हणतात ते प्रायव्हसी मिळायला हवी की. म्या जातो एवढं बोलून गरम गरम पिठलं भाकरीचं वाढलेलं ताट घेऊन भक्ती घराच्या बाहेर जाते. आणि आता बाहेरून ती थेट दाराला कडीच लावून घेते. आता कृष्णा भक्तीला म्हणत असते, भक्ते थांब की, भक्ते भावा असं काय करायल्यास. पण भक्ती काहीच कृष्णाचं ऐकून घेत नाही. ती थेट जाते आणि कडी लावून घेते. आता दुष्यंत म्हणतो, आता मी कसं जाऊ, मला भूक लागली आहे खूप. मग मात्र आता कृष्णा म्हणते, समजा तुमच्यामुळं झालं आहे. दुष्यंत म्हणतो, आता जाऊ दे ना, जे झालं ते झालं. कारभारीन बाई, अहो आता कशा पहिला राग धरून बसायला आहे. बघा जसं वावरात काम करून तुम्ही दमलायचं का नाही तसंच आम्ही बी दमलोय. वाडा की गरम गरम भाकर तुकडा खायला. त्याबरोबर लगेचच कृष्णा ही दुष्यंतला मस्तपैकी गरम गरम भाकरी आणि तिच्या हातचं बनवलेलं पिठलं खाऊ घालतो. आता खरं बघायला गेलं तर दुष्यंतचं मिशन सक्सेसफुल झालेलं असतं. दुष्यंतला कृष्णाच्या हातचं पिठलं भाकरी खायचं असतं आणि त्याला ते खायला मिळालेलं असतं. आता जेवण झाल्यावर कृष्णा दुष्यंतला म्हणते, झालं नवं खाऊन, मग निघा आता. रात्र लई जास्त झाल्या दुष्यंत सरकार, तुम्हासनी घरला जायला येळेवर पोचायला पाहिजे. बाळजाबाई घरला वाट बघत असतील. दुष्यंत हो हकल तुम्हाला असं म्हणत दरवाजाजवळ येतो. आता दरवाजाला कडी असते बाहेरून. दुष्यंत म्हणतो, दरवाजा उघडत नाही आहे, जाम झाला आहे बहुतेक. त्यावर दुष्यंत खूप जोरात दरवाजा खेचतो पण तरीही दरवाजा उघडत नाही. दुष्यंत म्हणतो, अगं कडी लावली आहे बाहेरून भक्तीने, भक्ती दरवाजा उघड, भक्ती यार प्लीज दरवाजा उघड. पण भक्ती काय दरवाजा उघडत नसते. मग तिकडे कृष्णा येते. कृष्णासुद्धा म्हणते, भक्ते भावा काय चाललं आहे समद, बाद झालं की आता पोरकटपणा, लहान लेकरावानी उगा वागू नको काय. दरवाजा उघड पटकीने, दुष्यंत सरकारसनी घरला जायचंय. बाळजाबाई वाट बघत असतील तिकडं बंगल्यावर. दरवाजा उघड की भक्ते, अगं कशा पायी असा आगाऊपणा करायल्यास. त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे म्या काय दरवाजा उघडत नसतोय बे, तुला काय करायचं आहे ते कर. उगाच आरडावरडा करत बसण्यापेक्षा दोघं नवरा बायको गोडी गुलाबीनं थोड्या वेळ गप्पा मारा आणि झोपून जावा की. कशाला उगाच काव करायलायसा. म्या इथं पडवीत झोपायलो मस्तपैकी थंडगार हवेवर. मस्त इथं बेड हाय, चादर हाय, उशी हाय, समजा हाय. आणि राहिला प्रश्न बंगल्यावर बाळजाबाईंनी काळजी करण्याचा, तर आता दुष्यंत सरकारांची बायको माहेरला आल्यावर दुष्यंत सरकारांचा पाय घरात टिकणार नाही हे बाळजाबाईंना बी ठावा आहेच की. आणि जरी त्यासनी अंदाज नसेल तरी बी त्या फोन करतील किंवा तुम्ही फोन करा, म्या दरवाजा उघडत नसतोय. मग आता शेवटी दुष्यंत पर्याय आणती तिथली एक गोधडी घेतो, जमिनीवर हंतरतो आणि झोपून जातो. आता दुष्यंत जमिनीवर झोपलाय, मग आपण तरी बेडवर कसं झोपायचं या विचाराने कृष्णासुद्धा येते आणि दुष्यंत शेजारी झोपते. त्याबरोबर दोघं नवरा बायको एकत्र तिथेच एकाच गोधडीवरती झोपतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.